वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक असणाऱ्या ग्राहकांना एलपीजी सिलेंडरवर अनुदान मिळणार नाही। तेल कंपन्यांनी देशभरातील 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक उत्पन्न असलेल्या ग्राहकांची माहिती संकलित केली आहे। याबाबत त्यांना मेसेजही पाठवला जाणार आहे। एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांकडून असे मोठे निर्णय घेतले जात आहेत। इराण-अमेरिका युद्धात एलपीजी गॅसची मोठी समस्या निर्माण झाली। बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनची स्थिती आहे। होर्मुझ खाडी बंद असल्यानं कच्चं तेल आणि एलपीजीची वाहतूक ठप्प आहे। भारतामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा आहे। त्यामध्येच आता काही नियमात बदल करण्यात आलाय। त्यानुसार ज्यांचं वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक आहे अशा ग्राहकांना एलपीजी सिलेंडरवर अनुदान मिळणार नाही। तेल कंपन्यांनी देशभरातील 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक उत्पन्न असलेल्या ग्राहकांची माहिती संकलित केली आहे। याबाबत त्यांना मेसेजही पाठवला जाणार आहे। एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्यादरम्यान तेल कंपन्यांकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत। या व्यतिरिक्त मृत आणि बनावट खातेधारकांची माहिती घेतली जाते। चौकशी करून त्यांची कनेक्शन्स कायमस्वरूपी बंद केली जात आहेत। तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी अनुदानात पारदर्शकता आणण्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे। त्यामुळे फक्त पात्र आणि या नियमात बसणाऱ्या ग्राहकांनाच अनुदान मिळणार आहे। तेल विपणन कंपन्यांनी आयकर विभागाच्या डेटाबेसद्वारे ग्राहकांच्या तपशिलाची पडताळणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे। देशात एलपीजी गॅसची मोठी समस्या असल्याच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांकडून हे पाऊल उचललं जातंय।